बघतोय यावेळेस शरद पवार जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिली भेट होत असल्याचं इथं पाहायला मिळत आहे। सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेण्याच्या त्या संपूर्ण प्रसंगासंदर्भात आपल्याला कुठलीच माहिती नाही असं शरद पवारांनी आधी देखील म्हटलं होतं आणि त्यानंतर आज त्यांची ही पहिली भेट होती आहे। सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अधिकची माहिती? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज पवार कुटुंबीय सहयोग बंगल्यामध्ये सांत्वनपर भेटीसाठी सर्वजण एकत्र आलेले आहेत। अनेक नागरिक भेटायला येत आहेत आणि त्या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते पोहोचलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची पहिली भेट होते। त्या पार्श्वभूमीवर जी सचिन, त्या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते सांत्वनासाठी पोहोचलेले आहेत। संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते सहयोगला पोहोचलेलं आहे। एकूणच आपण पाहतो या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, रोहित पवार असतील किंवा जय पवार, पार्थ पवार हे सर्व कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आहेत। आणि अगदी सचिन, थोडं तुम्हाला थांबवतोय आणि आपण बघतोय की यावेळेस सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी शरद पवार हे अजित पवारांच्या निवासस्थानी सहयोग सोसायटीमध्ये जे त्यांचं घर आहे त्या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत आणि इथं ते सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी, त्यांच्या सांत्वनासाठी मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते येत होते आणि आज आपण बघतोय पवार कुटुंब जे आहे ते देखील एकत्र आलेलं आहे। शरद पवारांनी सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदानंतरची ही पहिली भेट आहे। याआधी आपल्याला माहिती आहे जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत देखील शरद पवारांच्या भेटी झाल्या होत्या, चर्चा झाली होती आणि त्यानंतर आज पहिल्यांदा सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट होतीये। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सहयोग सोसायटीमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर शोकसभा आहे आणि त्यासाठी शरद पवार उपस्थित आहेत। या शोकसभेमध्ये सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची भेट होते का, चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर हे दृश्य आपण बघतोय, सुनेत्रा पवार यांच्या भेटीला शरद पवार पोहोचलेले आहेत। सहयोग सोसायटीमध्ये ही शोकसभा आयोजित करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आज अजित पवार राहत असलेल्या सहयोग सोसायटीत शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी जय पवार, सुनेत्रा पवार हे उपस्थित आहेत, तर शरद पवार देखील या ठिकाणी सुनेत्रा पवारांच्या भेटीला सध्या पोहोचलेले आहेत। सहयोग सोसायटीमध्ये अजित पवार यांचं निवासस्थान आहे, तिथं ही शोकसभा आयोजित करण्यात आलेली आहे। शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची ही भेट होतीये। या भेटीमध्ये चर्चा होते का, काही राजकीय चर्चा होते का, याकडे देखील लक्ष लागून राहिलं आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात प्रश्न उपस्थित झालेले असताना, दावे प्रतिदावे झालेले असताना आता खुद्द शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीला सहयोग सोसायटीमध्ये पोहोचलेले आहेत, जिथं अजित पवारांची शोकसभा होती आहे। ही भेट प्रामुख्यानं यासाठी महत्त्वाची आहे कारण अजित पवार हे राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणासंदर्भात अंतिम चर्चेत होते असा दावा शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केला होता, तर हा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फेटाळून लावला होता। त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची। हे दृश्य आपण बघतोय, रोहित पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते सध्या अजित पवारांच्या सहयोग सोसायटीमध्ये सध्या उपस्थित आहे, जिथं या शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच ठिकाणी आता शरद पवार देखील आलेले आहेत। पवार कुटुंब एकत्र आल्यानंतर आता मात्र राजकीय चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कुटुंब एकत्र बसून विलिनीकरणासंदर्भातला निर्णय घेतला जाईल असं या आधी माध्यमांमध्ये माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आपण ही दृश्य बघतोय। जय पवार, सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या भगिनी तसंच रोहित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील यावेळेस सहयोग सोसायटीमध्ये आहेत।
अजित पवारांच्या निधनानंतर या ठिकाणी शोकसभा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या शोकसभेमध्ये पवार कुटुंबीय हे एकत्र आलेलं आहे.